मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। वाळेखिंडीतील 20 फुटी पाणंद रस्ता खुला करण्याची मागणी, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा। वाळेखिंडी तालुका जत येथील 20 फुटी पाणंद रस्ता अबालवृद्ध, शाळकरी मुले व ग्रामस्थांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी खुला करावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। या रस्त्यामुळे शेतकरी, कामगार, महिला व विद्यार्थी वर्गाला शाळा व इतर ठिकाणी शेती येण्या जाण्यासाठी मोठा आधार मिळतो। मात्र सध्या रस्त्यावर अडथळे निर्माण होऊन नागरिकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागतोय। या रस्त्याबाबत यापूर्वीच न्यायालयीन स्तरावर निकाल लागलेला असून देखील तो मार्ग मोकळा करण्यात आलेला नाही, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या संदर्भात प्रवीण शिंदे यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर त्वरित हा 20 फुटी पाणंद रस्ता खुला करण्यात आला नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसू। त्यामुळे स्थानिक प्रशासनासमोर मोठं आवाहन उभं राहिलंय। ग्रामस्थांचं म्हणणं आहे की हा रस्ता बंद राहिल्यानं शालेय मुलांना शैक्षणिक अडथळे येत आहेत, तसेच शेतकऱ्यांना शेती कामासाठी फेऱ्या माराव्या लागतात। त्यामुळे प्रशासनानं तात्काळ कारवाई करून सदर रस्ता खुला करावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे। स्थानिक प्रशासनानं या प्रकरणात तातडीनं लक्ष घालून रस्ता खुला करावा, अन्यथा तीव्र आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नमस्कार, मी प्रवीण केशव शिंदे, मुक्काम पोस्ट वाळेखिंडी, तालुका जत, जिल्हा सांगली। माझा विषय आहे रस्त्यासंदर्भात मी रस्त्याविषयी सगळ्यांना निवेदन पत्र तहसीलदार साहेबांना दिले, निवेदन प्रांत साहेबांना निवेदन दिले, जिल्हाधिकाऱ्यांना दिले, पालकमंत्र्यांना निवेदन दिले। मला तात्काळमध्ये माझ्या घरात माझे वडील आजारी असतात, त्यांना घराकडे दवाखान्याला न्यायला ॲम्ब्युलन्सला सुद्धा जायला रस्ता नाही। एखादी डेड बॉडी जर झाली तरी त्यांना गावात आणायला रस्ता नाही। शाळेतली मुलं शाळेत यायला सुद्धा रस्ता नाही। त्यासाठी मी अमरण उपोषणाला बसलो होतो। मला 15 तारखेला 2 दिवसाचं आश्वासन दिलं, रस्ता खुला करून देतो। तहसीलदार साहेबांनी मीडियावरती सांगितलं 16 तारखेपासून स्वतः रस्त्याच्या संदर्भात बांधावर येऊन मी विषय संपवीन, 2 महिन्याच्या आत विषय संपवीन। मी एवढं सगळं निवेदन देऊन पोलीस स्टेशनला पत्र दिले, DYSPला प्रोटेक्शनचं पत्र दिलं, अर्ज दिला, तरी अजूनपर्यंत मला तारीख भेटलेली नाही। एक तर जगलो तर बायका पोरांसाठी, मिळू तर रस्त्यासाठी आणि जनतेसाठी। विनंती आहे माझी, तहसीलदार साहेबांना विनंती आहे, हात जोडून माझा रस्ता खुला करून द्यावा। यापुढे जर रस्ता खुला करून नाही दिला तर मी अमरण उपोषण तहसीलदार कार्यालयाच्या समोर करीन, मिळू तर तहसीलदार कार्यालयाच्या समोरच मरीन आणि जनतेसाठी आणि रस्त्यासाठी मी मरायला तयार आहे। जगलो तर बायका पोरांसाठी जगेन।